दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। दिनांक 8/4/2024 रोजी गुन्हे शाखा युनिट 1 नाशिक शहरकडील नेमणुकीचे पोलीस हवालदार विशाल काठे यांना गोपनीय माहिती मिळाली की अंबड लिंक रोड येथील फ्लोरा टाउन पद्मश्री रो हाऊसेस क्रमांक 12 यामध्ये यश उर्फ बाजा पाटील नावाचा इसम यानं गांजेची विक्री करण्यासाठी साठवणूक केली अशी बातमी मिळाल्यानं सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवली असता त्यांनी पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार विशाल काठे, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, नाझीम खान पठाण, प्रशांत मरकड, विशाल देवरे, अप्पा पानवळ, समाधान पवार अशांचं पथक तयार करून मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन सदर इस्माच्या घराची झडती घेतली असता त्याच्या झाडाझडतीत त्यानं गांजा हा अंमली पदार्थ विक्रीकरता साठवणूक करून ठेवलेला असल्यानं यश उर्फ बाजा राजेंद्र पाटील वय 25 वर्ष राहणार रो हाऊस नंबर 12 फ्लोरा फाउंटन अंबड लिंक रोड नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 11 किलो 650 ग्रॅम गांजा तसंच मोबाईल असा एकूण 1,49,800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदर आरोपितांविरुद्ध अंबड पोलीस ठाणे इथं NPDS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर सीताराम कोल्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माळुदे, वसंत पांडव, पोलीस हवालदार विशाल काठे, प्रवीण वाघमारे, संदीप भांड, नाझीम खान पठाण, प्रदीप मसदे, देवदास ठाकरे, रमेश कोळी, धनंजय शिंदे, पोलीस नाईक प्रशांत मरकड, विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार अप्पा पानवळ, जगेश्वर बोरसे, अनिरुद्ध येवले, राजेश राठोड, विलास चारुस्कर, महिला पोलीस अंमलदार अनुजा येलवे, किरण शिरसाट, समाधान पवार अशांनी ही कारवाई केली आहे। नितीन बोराडे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।